तुमचं काम नाही होत. जर राहत नाही तेव्हाच ते मग पुलगाव पुलगाववरून आले. पुलगाव थोडे तुमचं गाईडलाईन तुमची पाहिजे होती 2-3 याच्यासाठी. ते पहिलं तर आता तुम्ही ते ई रिक्षाचं बोलले समोरच्या समोर. माझं कसं आता लोकोमोटर डिसेबिलिटी आहे, त्यामुळं त्याला फिरायला पूर्ण त्रास होतो. आणि घरी करणारं कोण नाही आहे. मुलगी शिक्षणासाठी रामटेकला आहे, एकटीच मुलगी आहे. मुलगी एकटीच आहे, मुलगा पण नाही आहे. ती शिक्षणासाठी रामटेकला. आता ते पूर्ण त्याला आपल्याला करावं लागते. आणि त्याला कसं इथून ते रोड पर्यंत जातो म्हणलं 10 मिनिटं लागते. नाही बरोबर आहे. आणि 1 किलो वजन उचललं नाहीये, काही आणते म्हणलं ते प्रॉब्लेम होऊन जाते. प्रत्येक वेळेस कोणाला घेऊन जाणं कठीण जाते. थोडं ई बाईक होऊ शकते का? ई बाईक दाखवा तुमचे पेपर. माझं आहे 45% लोकोमोटर आहे का, परमनंट आहे. आणि बरं, आणि एक हे थोडं सजेशन द्यायचं की नगर परिषदला आता तिथचा घोळ कसा आहे. 25-9 सप्टेंबरला नोंदणी राहते त्यांच्याकडे, दिव्यांग नोंदणी नगर परिषदला. 25-9 सप्टेंबरला दिला होता मी 24ला. काय दिलं होतं ते दिव्यांग नोंदणीसाठी त्यांच्या यादीमध्ये. तुम्ही म्हणजे राहता का? पूर्ण डिटेल सांगा. तुम्ही कुठे राहता प्रॉपर? पुलगावला. हा, पुलगाव पुलगाव जिल्हा वर्धा. वर्ध्यामध्ये येते ना. तहसील तहसील देवळी इथे. देवळी आणि पुलगाव आहे तुमचं. पुलगाव. वय किती आहे तुमचं? 58. नाव पूर्ण? मंगेश मंगेश प्रल्हादराव. दौलतराव. प्रल्हाद. ते फोन कोणा सुरू आहे? फोन तुमचा आहे का? तुमचा फोन सुरू आहे का? हा, मंगेश प्रल्हादराव हा वैद्य. पर्सेंटेज किती आहे? 45%. प्रकार कोणता आहे? लोकोमोटर असल्यामुळे इकडे चालायला पण येत होते. अच्छा. आणि सांगा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, काय पाहिजे होतं म्हटलं? ई स्कूटी. ई स्कूटी पाहिजे होती. त्यांच्या आता घरी करणार कोण सगळं आपल्याला करतो प्रॉब्लेम. मग ऍक्च्युअल प्रॉब्लेम चालू शकता, पण आता ते प्रॉब्लेम इथून तिथं जायचं 10 मिनिटं लागतो मला. गाडीवर बसायचं म्हटलं त्याला होते. मला ते म्हणजे आणण्या सुविधा गेला. आणि ऍक्च्युअल फायनान्शियल प्रॉब्लेम असा आता मुली तिथं मुलीसाठी व्यवस्था करावी लागते. आणि 20 वर्षाआधी एंजिओप्लास्टी झाली माझी. त्याच्यातून थोडं सावळत नाही, तर आता 5 वर्ष झाले हा प्रॉब्लेम आला. ज्यावेळेस आपण होतो त्यावेळेस काय नाही, मी लागून 2 वर्ष स्टेशन कमिटी मेंबर पण झालो आहे, रेल्वे स्टेशन कमिटी मेंबर पण झालो आहे. 4 वर्ष कंझ्युमर फोरमचा पण होतो. तुम्ही जन्मता दिव्यांग नाहीये? जन्मता नाहीये? नाही, हे आता 5-6 वर्ष झाले. आपण काय झालंय? फायनल कॉर्ड हे कधी ते मला वाटतं 8-10 वर्ष आधी ते स्टेट बाईकवालीने असं कट, मी फिरायला जायचो वॉकिंग करायला, बाईकवालीने सायकल चालतो, बाईकवाली कट मारला. त्यामध्ये ते पाठीमागे एक जण तो फोटो घेऊन बसला, त्याला ते हँडल अडकलं, ओढल्या गेलं, आरो तिकडं पडलं. त्यावेळेस ते झटका बसला, चष्मा बिस्मा तुटला, इथे दांडी अशी गेली होती, पण त्यावेळेस डोळा वाचला. त्यावेळेस तो झटका बसला आणि ते वाढत गेलं. ते त्यामुळे तुमचे UDID कार्ड? हो आहे ना. याच्या झेरा काढलाय मी तशा. झेरा काढला. UDID ती खाली आहे. सर्व्हिकल कॅनल स्टेनोसिस विथ न्यूरोडेफ्लिक्ट. अच्छा. वाटल्यास रिपोर्ट लागत असेल ते रिपोर्ट पण मी आणून देईन वाटल्यास नंतर. पूर्ण याचे काय म्हणते त्याला आता, MRI. नाही, त्याची गरजच नाही आहे. दिव्यांगांचं जे कार्ड आहे ते UDID कार्ड आहे, तेवढं असलं ते सगळं विषय संपला, मग काही लागत नाही. आता तुमचे जे प्रश्न आहे ते प्रश्नाचे उत्तर समजून घ्या. तुम्हाला पाहिजे ई स्कूटी किंवा ई रिक्षा? नाही, ई स्कूटी पाहिजे. पण ई स्कूटीचं आपल्याकडे चलनच नाही आहे ना, कुठे वाटत नाही. 3 चाकी आहे ना, 3 चाकी ते दिव्यांग येतो ना.
दिव्यांगांचं जी गाडी असते त्याच्यावर प्रेझेंट टाईप येते ना ते. आपल्याकडे कुठे चलन आहे ते? कोणी दिले आपल्या महाराष्ट्रामध्ये? नाही आहे ना, पुलगावला आल्या परत, ते लोक दिसतात ना गाडी चालताना. पुलगावला आल्या परत. त्या विकत घेतल्या असतील तेव्हा. नाही मला नाही माहित त्यांनी मला वाटप केलेलं आयडिया नाहीये. कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंट जी आहे ती दिव्यांगांच्या रोजगारांना प्रोत्साहन देते. आणि रोजगार म्हटलं तर आता ज्या स्कूटीची जर किंमत आहे तर नाही म्हटलं तरी 1,00,000-1.5 लाखाची ती स्कूटी असेल. आणि ई रिक्षा पण 2.25 लाखाच्या 2.5 लाखाच्या रेंजमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार जी आहे ती दिव्यांगांना रोजगाराकडे पुश करते. ई स्कूटी जर दिली तर त्याला एकट्याच्या चालण्याच्या फिरण्याचं साधन होऊन जाईल, पण तो त्या स्कूटीवरती रोजगार नाही करू शकणार. पण जर तो ई रिक्षा त्यांना दिला तर ई रिक्षातून तो स्वतःचा रोजगार करू शकेल. त्यामुळे ई रिक्षा स्कूटी वाटण्याचे चलन आपल्याकडे नाही. ते उत्तर प्रदेश आणि ते पण असं शासनातर्फे नाही आहे. जर जो फंड आहे त्या फंड जसं समजा आमदार निधी असेल आता आमदारांना एका वर्षामध्ये 15 लाख रुपयाचा फंड त्यांच्याकडे असतो. तर एका आमदारांनी जर तो फंड खर्च केला तर त्या 15 लाखामध्ये आपण 1,00,000 रुपयाची जरी एक स्कूटी पकडली तर 15 स्कूटी येतात. तर तो त्यांच्या फंड तशा प्रकारे कोणी तो फंड दिव्यांगांच्या इव्हेंट्स मध्ये खर्च करतात, कोणी ते फंड अशा प्रकारे खर्च करतात. बरोबर. परंतु अशा योजना नाही आहे शासनाच्या काय कॉमन योजना म्हणजे ई रिक्षा, त्यानंतर मोटोराइज बॅटरी सायकल जे 3 चाकी सायकल राहते, मोटोराइज बॅटरी ट्रायसायकल, या बेसिक योजना दिव्यांगांकरता शासनातर्फे आहे. म्हणजे पर्सनल लेवलवर घ्यावं लागतं. आणि ते पर्सनल लेवलची खरेदी आहे. तर तसंही काकांचे जे आहे ते 45% दिव्यांगत्व आहे. आता आपण मोटोराइज बॅटरी ट्रायसायकलचा जर विचार केला तर त्याला नियम 80% आहे. म्हणजे 80% दिव्यांगत्व आहे, 80% अँड अबव्ह त्यांना मोटोराइज ट्रायसायकल दिल्या जाईल. आता तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर लांबून लांबून लोक येतात. मी नागपूरवरून त्यांना मोटोराइज सायकल मिळून देतो. फेसबुक सर्च करतो नेहमी. हो, तर तिथून मिळत राहतात त्यांना. ई रिक्षाचे जे नियम आहे ते सुद्धा जे 80% 90% दिव्यांग आहे त्यांना दिल्या जाते. आणि त्यामध्ये वयाची मर्यादा आहे. वयाची जी मर्यादा आहे ती 50 वर्षापर्यंतची वयाची मर्यादा आहे. 45 ते 50 वर्ष. तुमची 58 वर्ष झालेली आहे, तिथून तो स्लॉट तो पण निघाला. रोजगार जे उत्पन्नाबद्दल किंवा लोन घेतो म्हटलं, लोनच्या ज्या क्रायटेरिया आहे बँकेचे तिथून पण तुम्ही बाहेर झाले, कारण तो क्रायटेरिया सुद्धा 45 वर्षाचा आहे. हा, हे सगळे कारण गव्हर्नमेंटचे असे बँकेचे नियम नाही. बँकेचे जे नियम आहे तेच गव्हर्नमेंटचे. म्हणजे समजा आता एक बीज भांडवल योजना आहे, ते तुम्हाला मिळू शकते ती बीज भांडवल योजना. पण तिथे 1.5 लाख रुपयापर्यंतचे लोन आहे. पण त्याच्यावरती जे 20% सबसिडी आहे ती 20% सबसिडी गव्हर्नमेंट देते, बाकीचा पैसा तर बँक देते. तर बँकेचे जे नियम आहे म्हणजे सिव्हिल योग्य आहे की नाही आहे, तुम्ही पे करू शकता नाही करू शकता, हे बँकच देते. गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट नाही देत. गव्हर्नमेंट सबसिडी देते त्यामध्ये. कळलं का? त्यामुळे या स्लॉट मधून तुम्ही बाहेर आहे का? मी काय म्हणतो तुमच्या माहितीमध्ये असू द्या, जर का असं काही मी आता रेकॉर्डला लिहिलं आहे ना. मी वाटलंच राजू भाऊंना दिली आहे पुलगावला आमदारांना देवीचे राजू भाऊ बकाने, त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटलोय मी. त्यांना ते पूर्ण दिलं प्रपोजल माझं. ते बघतो म्हणे मी कोणत्या याच्यात बसतो कसं. राजू भाऊ ना, बकाने आपले आमदार आहे ना, त्यांना दिला. मी प्रत्यक्ष भेटलो. ते म्हणे 45% कठीण आहे मध्ये पण पाहतो म्हणे कोणत्या याच्यात बसतो. राजू बकाने, देवळी पुलगाव. कुठल्या विधानसभा इथे? विधानसभा देवळी पुलगाव आमदार आहे ना. देवळी पुलगाव. त्यांच्या पीएच आहे माझ्याकडे नंबर. नाही त्यांच्या नंबर. राजू भाऊचा पाहू आहे का? पीएच आहे माझ्याकडे. त्यांना पूर्ण प्रपोजल वगैरे दिलं आहे मी. आमगाव आमदार आहे ना देवळी.
राजेश बकाने राजेश हा बकाने. राजा आहे ना आहे ना? देवली राजेश बकाने सरचं आमदारांचं हा बरोबर. देवळी बरोबर त्यांना दिलाय मी प्रपोजल तो मार्च तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये दिलाय मी मार्च विषय कसा आहे कॉन्टॅक्ट मध्ये आहे तरी योग्य आहे नाही आहे तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो हो ते पण नियमात जर बसत हो, हो. असेल तर ते पण करतील नियमात नसेल बसत तर कसं नाही करतील? ते स्पष्टच बोलले जे तुम्ही बोलले तसंच बोलले म्हणजे मी बघतो म्हणे होत असेल प्रयत्न तर कोणत्या याच्यात कसं करून पाहतो म्हणे. कारण तुमच्या slot मध्ये माहितीत बसत असू नाही. दे पण समजा जमलं तर थोडं. आता जमलं तर मी ते मोटराईज बॅटरी सायकल आहे हा. तर एप्रिल 1 पासून नवीन वर्ष लागेल ना हो त्याच्यानंतर जे दिव्यांग आहे त्यांना मोटराईज बॅटरी सायकल त्यांच्याकडे जो एक्स्ट्रा फंड येतो हो. त्या फंड मधून ते काही लोकांना देणार आहे तुम्ही माझ्या संपर्कात राहा ठीक आहे ना. आता मी दुसरं ऑप्शन पाहिलं होतं माझ्याकडे मग ते प्रेझर घेतली होती मी पण ते चालवून जमलं नाही मला आता त्याला काही 3 चाक वगैरे लावून देतो पण ती 25-30 हजारात जाते बजेट. हो त्यातून ते 25-30 हजारात जाते. आणि ते बरं मला एक येतात हे कसं करायचं यांना मी 3 पत्र दिली आहे हे नगर परिषदच्या याला काही गाईडलाईन द्या कसं करायचं अजूनपर्यंत तर त्यांनी मला ते कोणतं दिलं नाही. नाही हे म्हणजे अच्छा हे नगर परिषद नगर परिषद सेस फंड 5% सेस फंड मधून ते वाटप करतात ना त्यांनी हा. फरवरीमध्ये केलं होतं. हं? फरवरीमध्ये केलं होतं मागच्या वर्षी त्यात मला काही दिलं नाही आणि त्यांचाच घोळ झाला त्यांनी काही ते त्यांच्या क्लर्कनी काही एंट्री केली नाही ते काम डॉक्युमेंट किती पडले दिले फंड दिलाच नाही मला अजूनपर्यंत नाही दिला. नाही मागच्या वर्षी किती दिलं होतं त्यांनी मला ते 2,500-3 हजार काहीतरी दिला होता आणि यावर्षी मी भेटलो होता ते प्रकल्प अधिकाऱ्याला भेटलो होतो म्हणे काय म्हणे मागच्या तुमच्यापर्यंत तुमचे कागदपत्र माझ्यापर्यंत आले नाही म्हणे म्हणून मी काही केलं नाही. मला यावेळेस लागण मी करून देईन म्हणे. हं. मी ते शिवसाहेबांना पण भेटलो होते ते मागच्यासाठी तर ठीक आहे काढून द्या म्हणे त्यांना सांगितलं. हं. वाटल्यास मी त्यांना उद्या परवा अजून भेटून पाहतो काय म्हणते. आपली नोंदणीसाठी सप्टेंबर 24 ला दिला होता. नाही काही हरकत नाही आपले हे इथे हे आहे ना मला मागच्या वर्षीची नाही भेटलं या वर्षीच नाही भेटलं कारण त्यांनी नोंदणीच नव्हती केली ते कागद तसेच पडले राहिले आतमध्ये दबल्यासारखे राहिले. आपलं तिथे कलेक्टर जे आहे ना वनमाती आहेत ना हो. कलेक्टर त्यांच्याशी भेटून घ्या जर इथे त्रास होत असेल मी आता ऍक्च्युअल काय मी ते करणार होतो पण आता एवढं भानगीर कसं पडायचं ओव्हरऑली नाही, कशाला भानगड काही नाही, मला सांगायचं. टॉकिंग मध्ये झालं तर ठीक त्यामुळे करून देतात ते एखाद्या वेळेस सुटून जाते त्यांचं एकदा बोलून घ्या नाही तर मग मी ठीक आहे ना बोलून कळलं सांगून मी आता मला तिथपर्यंत कशाला जायचं ऑफिशियली त्यांचं हे होऊन जायचं म्हणून मी काही त्या कलेक्टर साहेबापर्यंत गेलो नाही मी. कसं आहे मुलाला भूक लागल्यानंतर आई दूध त्याला तेव्हाच पाजते जेव्हा तो रडते बरोबर नाही का तुम्ही आपण सांगूनच नाही त्यांना लक्षात कसं येईल सांगावं लागेल ना फॉलोअप द्यावं लागेल आपल्या कामासाठी. मी शिवसाहेबांना भेटलो होतो शिवसाहेबांनी त्यांना प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगितलं म्हणे यांचं जुनं काढून द्या म्हणे. हो काढून मग द्या मी आता भेटलो होतो म्हणे भाऊ म्हणे ते साहेब हो म्हणून टाकते म्हणे पण म्हणे आता नाही जमणार म्हणे नवीन मला नवीन करा म्हणे जाऊ द्या म्हणून पण ते अजून नवीनचे काही अजून आहे. नाही सगळ्यांना मिळेल तर तुमची येईल सगळ्यांना मिळालं का सगळ्यांना मिळालं असेल तर तुम्हाला येईल. सगळ्यांना भेटला ना मागच्या वेळेसही भेटला सगळ्यांना यावेळेस सुरू झाले आहे. हो तर यावेळेस मागच्या वेळेस सोडून द्या म्हटलं आता यावेळेस जे आहे ते तुम्ही संपर्कात राहून घेऊन मी आहे संपर्क सुरू व्हायचा आहे सुरू म्हणजे मागच्या महिन्यापासून सुरू करणार होते ते घेऊन घ्या
विचारून बघतो मी वाटलं त्यांना. तर सीईओ साहेबांचा नंबर असेल तर पाठवून द्याल मी मला. 2 दिवसांनी भेटून घेतो प्रकल्प अधिकाऱ्याला काय म्हणते ते. ठीक आहे, हा? चालेल. आणि बरं झालं तुम्ही भाऊ, कारण तिथे प्रायव्हेटवर प्रॉब्लेम काय होते पुलगावला, तिथे कोणी नाही पाईप करायला, स्वतःच जावं लागते, स्वतः फेस व्हावं लागते नाही, तिथे. त्याची काही चिंता नाहीये. आपण आणि ते प्राडवाले ऍक्च्युअल मध्ये ते करतात, पण ते त्यांचे कसे त्यांचे जे अटॅचमेंट वाले त्यांचे आहे ते तिथे त्यांचे कामं सरकून घेतात ते. ठीक आहे. हे आणि दुसरं एक अजून ते हे होतं जे ग्रामीण भागामध्ये प्रॉपर्टी टॅक्स मध्ये दिव्यांगाला वाटतं. हे बघा, प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 50% सवलत आहे. आपल्याला नाही आहे, काय म्हणजे शहरीला नाही आहे, ग्रामीणला वाटतं. मी ते तुम्हाला एका ग्रामीण मध्ये मित्र आहे दिव्यांग, त्याला मिळाली तर तो मला सांगायला आला, म्हणजे तुला म्हणजे इथे टॅक्स मध्ये आहे म्हणजे नगरपासून. म्हणलं नाही आहे बाबा, मला तर लागू नाही राहिली. म्हणलं माझी एंट्री साठी दिलं तर म्हणे नगर परिषद मधून एक तर फंड देऊन आले ना तुम्हाला, मग टॅक्स मध्ये माफी नाही देणार, दोन्ही नाही देणार. हा जो फंड आहे हा दिव्यांगांना घर टॅक्स मध्ये माफीमध्ये एक ऍडजस्ट केला जातो, नाही तर मग रक्कम दिली जाते. दोन्ही बेनिफिट नाही मिळणार, कोणताही एकच मिळेल. हो का, म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सचं जर वेगळं. समजा आता एक कलेक्शन समजा मोठा त्या नगर परिषदचं कलेक्शन 10 लाख झालं, 10 लाखाचे 5% किती झाले? नाही, हा तर सेस पण झाला 5% जो डिसेबिलिटी पर्सनला. तिथूनच ऍडजस्ट होईल ना तो. हे जे प्रॉपर्टी टॅक्स मध्ये ग्रामीण क्षेत्र ग्रामपंचायतला दिव्यांगाला लागू आहे, काही टक्के सूट आहे प्रॉपर्टी टॅक्स मध्ये. 50% सूट आहे. 50% आहे का? हा, जो आपला तो टॅक्स आपल्या शहरी याला नाही आहे का, तेच माहिती पाहिजे होती. मी ते काय म्हणत आहे तुम्हाला की घर टॅक्स मध्ये ते लोक ऍडजस्ट केलं तर मग राशी नाही देत. जर तुम्हाला राशी देऊन राहिले मग ते घर टॅक्स बेनिफिट नाही ते ठीक आहे, पटलं भाऊ, पण ते कसं आहे ग्रामीण मध्ये हा जो फंड आहे जो 5% हा ते यांना मिळतोच, हा तो मिळतोच, प्लस ते प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सूट वेगळीच आहे. हा फंड तर मिळतोच, हा बरोबर आहे. तुम्ही जे बोलले तर माझ्या लक्षात आलं, एक तर हा भेटेल किंवा ते भेटेल, पण तिथे त्यांना ग्रामीण मध्ये आपल्याला असं वाटतंय सर. नाही ना. मी मी सांगतो तुम्हाला कसं आहे. माझ्या 10 लाखाचं कलेक्शन झालं, एक्झाम्पल उदाहरण, 10 लाखाचे 5% किती झाले? 50,000. 50,000मध्ये त्यात ग्रामपंचायत या सिनियर ऑथॉरिटी विल डिसाईड की 25,000 रुपये दिव्यांगांच्या अपेक्षा असतात, म्हणून ते 25,000 रुपये जर त्या गावामध्ये 10 दिव्यांग असेल तर त्यांना 2,500 रुपये वाटप करतील, आणि जे उर्वरित 25,000 रुपये आहे ते घर टॅक्स मध्ये माफ करतील. आपल्याला वाटते की तेही मिळते, पण ते त्याच्यामध्ये ऍडजस्ट होतात. कारण निधी जो येणार आहे, निधी येतो कुठून, म्हणजे असं वरून निधी नाही येत. नाही निधी त्या कलेक्शन मधून रिझर्व्ह राहतो. त्या रिझर्व्ह कलेक्शनचा डिस्ट्रीब्युशन कसं करायचं तर वेगळी ग्रामपंचायत वेगळे, पण कुठली ग्रामपंचायत देतात नाही म्हणजे आम्ही घर टॅक्स तुम्हाला दिलेला आहे, त्यांची इन्कम किती आहे त्याच्यावर डिपेंड करतं, त्या वर्षाचं कलेक्शन किती आहे. ते असे त्यांचे फॉर्म्युला आहे, सगळे वेगळे आपले. तर काही नाही, ते आर्थिक आहे तर काही नाही म्हणे, तेवढं त्याच्यात चालणारच आहे. पण महत्वाचा जो मुद्दा आहे माझा तोच, तेवढं झालं तर मला म्हणजे माझे ते कामं करणार सुविधा होते. नाही, याच्यामध्ये ते महत्वाचं स्कूटीचं नाही, पण मोटराईज बॅटरी सायकल जे आहे ट्रायसायकल पान कसं ते एवढं झालं तर म्हणजे माझी कामं करायला बरं होते. हे आता आर्थिक भेटलं नाही तुम्हाला भेटलं ते- हे चालणार आहे, याबद्दल मला काय बोलायचं वर्धेचे आमचे अध्यक्ष साहेब आहेत, जाधव साहेब, त्यांना भेटले ते तुम्ही? नाही. संजय जाधव पत्रकार आहेत ते. कोण, चंदू जाधव आहे का? संजय संजय जाधव. नाही, तो मला वाटलं तो आपला बीजेपी ओबीसी सेलचा अध्यक्ष आहे वर्धा जिल्ह्याचा, मंगेश झाडे. नाही, हे दिव्यांगाचे आहे. हा? दिव्यांग आघाडी. हो का? त्यांचं देऊन द्या ना मला, मी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहील लागेल. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करून देतो, तुम्ही बोलून घ्याल. आहे का तिथे वर्धेला? आहे ना वाटतं. नाही बोला, मी त्याला मागे म्हटले होते, त्या झाडेला म्हटले होतो, जुनं काम आहे त्यांचं. वर्धा जिल्हा अध्यक्ष झाडे, त्यांना म्हटले होतो मी. बरं. नाही, थोडं भाऊ तिथे आपलं काहीतरी कोणी ऍक्टिव्ह करणारा पाहिजे, कारण बाकी कोणी हे बाकीचे काही सपोर्ट करत नाही, हे सगळे आपले माणसं काढतात बरोबर.
आम्ही इथे भोलेनगरला राहतो. मी मावशीचे मिस्टर आहे. ते मस्कर चंद्रशेखर मस्कर. मस्कर. ते काय म्हणतात, कामगार मोर्चा आघाडी शेजारची ठीक आहे बाकी